नमस्कार आणि गुड मॉर्निंग सर्वांना। चला तर मग आज आहे नाश्त्याची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। मी आज उपमा बनवलेला होता आणि ह्या उपम्याची रेसिपी मी गावाकडे शूट केलेली आहे बरं का। आणि हा उपमा मी इथं बनवलेला आहे आणि असा सेम गावाकडेही झालेला होता। आणि हा इतका नरम आणि लुसलुसीत जसा हॉटेलमध्ये भेटतो तसा हा उपमा कसा बनवायचा त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। आणि त्याचबरोबर गावाकडचंही थोडंफार व्हिडिओमध्ये सर्व आलेलं आहे, तेही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ गावाकडे शूट केलेला होता आणि अपलोड करायचं राहून गेला। मस्त आजी आणि नातवंडाची अशी दररोजची रुटीन होतं देवपूजा करण्याचं, म्हणजे खूप मस्त वाटायचं, एकदम प्रसन्न वाटायचं। आजीलाही आणि नातवंडालाही खूप करमायचं एकमेकांच्या सोबतीत। आज मी इकडे तुम्हाला उपमा रेसिपी कशी करतात ते दाखवणार आहे। इकडे छान खमंग आपण रवा भाजून घ्यायचा तुपामध्ये, 1-2 चमचे तूप टाकून, आणि त्यानंतर इकडे मी शेंगदाणेही भाजायला घेतलेले आहेत। आणि माझ्या छोट्याने मला मस्त असा कढीपत्ता आणून दिला झाडाचा तोडून। आणि इकडे आता छान मी खमंग भाजून घेते उपमासाठी। इकडं कांदा, मिरची, कोथिंबीर आणि सर्व म्हणजे जे पोह्यासाठी आपल्याला लागतं तेच इन्ग्रेडियंट्स वापरायचं आहे। तिथं 2 चमचे तेल ॲड करते त्याच्यामध्ये, आणि इकडे जिरे, मोहरी, परत कढीपत्ता आणि कांदा टाकून घ्यायचा आणि त्याला परतवून त्यामध्ये डाळवा, शेंगदाणे पण आपण त्यामध्ये ॲड करू शकतो। पाण्याला छान उकळी आल्याच्या नंतर त्यामध्ये आपण रवा टाकून घेऊ, ॲड करून घेऊ रवा। आणि असा मस्त उपमा म्हणजे झालेला आहे। आता थोडासा पातळ वाटेल, त्यानंतर एकदम परफेक्ट मऊ आणि लुसलुशीत असा शिरा होतो। इकडे आता सर्वांना नाश्ता वाढलेला आहे आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो होतो गणपतीच्या मंदिरामध्ये। खूप दिवसांनी या गणपतीचं दर्शन झालं। खूप छान असा हा गणपतीचं म्हणजे मंदिर आहे आणि हा गणपती नवसाला पावणाराही आहे असं म्हणतात। म्हणून मी गेले म्हणजे सहजच या गणपतीचं दर्शन घ्यायला गेलो होतो। खूप मस्त वाटत होतं, छान प्रसन्न, आणि खूप दिवसांनी गेल्यामुळंही खूप भारी वाटत होतं। गणपतीचं दर्शन घेतलं आणि परत आम्ही निघालो आमच्या घरी। आणि त्यानंतर मग तिथून येताना आम्ही दुकानातून त्यांना जायचं होतं एका लग्नासाठी, म्हणून त्यांनी हे आहेर म्हणून मोठं पातेलं घेतलं होतं आणि हे